स्वर्गवासी लोकप्रिय आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं खरं म्हणजे जयंती करण्याची वेळ हे आमच्यावर परमेश्वरानं का आणली हे काही कळायला मार्ग नाही। खरं तर मुंडे साहेब आज हयात असावेत तर या महाराष्ट्रामध्ये एक नवीन दिशा, एक नवीन ऊर्जा या महाराष्ट्राला देण्याचं काम आदरणीय मुंडे साहेब करत होते। मुंडे साहेबांमुळेच भारतीय जनता पार्टी हे मुंडे साहेबांच्या संघर्षातून खरं जर सत्ता जर कोणामुळे आली असेल त्या महाराष्ट्रात तर कैलासवासी आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या संघर्षामुळं पहिली सत्ता भारतीय जनता पार्टी मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं आजपर्यंत सुद्धा महाराष्ट्र आमचा भाजपमय झालाय। म्हणून आज साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आता शुभेच्छा देणं काही वाजवी नाही, पण एक परमेश्वराला प्रार्थना करतो की मुंडे साहेब आज आमच्यात जरी नसले, स्वर्गात जरी असले तर त्यांनी तिथून आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।